सुख झाले हो साजन सर्व सुखाचे आदर जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरे राम सुरुवात झाली कार्यक्रमाला सगळं वाद्यकाम लावल्यामुळं एवढा आनंद वाटतंय मला बी कसं कसं वाजतंय मला वाटतं ऐकून घ्यावा भारुड सुरू करू नाही इतकं आनंद आहे हे आनंद बंगल्यामध्ये नाही हे आनंद गाडीमध्ये नाही हे आनंद पैशामध्ये नाही तो आनंद कुठं मिळतोय इथं मिळतोय ऐशी संत जैन ऐशी हरिदास नाहीसा नाम घोष सांगा कोटे आज प्रसन्न पुरीपरी भगवंताच्या पुढं आज ऐकायला भेटतो आपल्याला आनंदी आनंद ऐकूया आनंद जसं पंढरपूर आहे तसं पंढरपूर झालं आपुल्या माहेरा जाईन मी आता निरुपया संत हाती आला ते माहेर कोणतं जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा पोलिया असंच पंढरपूर आहे एक कोण चंद्रभागा इकडून गंगा आहे आणि कोणी मंदिर आहे पुरुषोत्तम भगवंताचं आणि पंढरपूर आहे म्हणून जाते माहेराला बाई मी जाते माहेराला ऐकूया काय म्हणती जनाबाई जाते मी भेटाया विठू मावलीला जाते मी भेटाया विठू मावलीला जाते माहेराला बाबा जाते माहेराला जाते माहेराला बाबा जाते माहेराला जाते माहेराला बाबा जाते माहेराला भेटाया विठू मावलीला जाते मी भेटाया विठू मावलीला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला याच वाटाने जाती पिंडी ज्ञानोबाची उधळण होती आदिला बुक्याची उधळण होती अभिरवल्याची उधळण होती अभिरवल्याची भेटाया विठू मावलीला जाते मी भेटाया विठू मावलीला जाते माहेराला जाते मी माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला आलानं झुडपानं फुला गईलीनं पंढरीची वाट मला दावा ग चिमण्यानं पंढरीची वाट मला आवडली पंढरीची वाट मला आवडली ते मी भेटाया विठू मावलीला जाते मी भेटाया विठू मावलीला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला निंदे पातकाच्या उसळती लाट जनी मने पांडुरंगा मला भेट जणी म्हणे पांडुरंगा आता नावे जणी म्हणे पांडुरंगा आता नावे
4 वाजेपर्यंत चालते भारूड, 4 वाजेपर्यंत. मावशी म्हणते 4 वाजेपर्यंत फक्त एक तास आहे. लोक म्हणतात रस्त्यावर डीजे लावला, डीजे लावल्यावर लोकांना एवढा आनंद वाटला, एवढे लोक नाचले. इथं म्हातारे माणसं सुद्धा वाटतंय उठाव नाचाव, हे वाजलं की इतकी ताकद आहे, ही हरिनामाची ताकद आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये कमी नाही महाराज कला, हे जबरदस्त कलाकार आहेत. एखादं एक की तुम्हाला मेजवानी भेटणार आहे जबरदस्त. आपल्याकडे टाइम कमी आहे, पुढे चलतो. सुरुवात करायची भारुडाच्या कार्यक्रमाला. नमन करावं लागतं गणपतीला. तो गणपती सुख करता दुःख हरता, तो गणपती आहे. नमन करूया गणपतीला, सुरुवात करूया आपल्या भारुडाच्या कार्यक्रमाला. तुझे सुख करता तुझे दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाता तुझे सुख करता तुझे दुःख हरता. अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. आपल्या समोर हे पात्र आहे, याचं नाव काय, गाव काय, पात्र परिचय आणि आपला भारुडाचा कार्यक्रम सुरू. बीपीओले जर कोणी लोक असले त्यांचं काळी दगदगच करते, असं दगदगच. मला सुद्धा कधी मध्ये असं होतंय, कधी मध्ये जर मी आलो ना बाबा, मी तुमचंच नाव घेईन बरं का, चिठ्ठी लिहून ठेवीन, चिठ्ठी. माझी बायको तुमच्याकडे येईन, मानावरा भरून द्या पहिला. हो, तुमच्या तिघाकडे मुकू महाराज, हे 2 जण तुम्ही 3 तुमच्या येईन सगळं. मी मरत नाही, काय चिंता करू नका. हे आपल्या समोर गणपती. काय नाव तुझं? यश. वा, किती नाव सुंदर आहे. यश नाव काय? शुभम. सारी बोम बोम. एका माणसं नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. एका माणसं नाव पंढरीनाथ, वाट्यान चलतंय काही बिकात. फार नावाला मोठी किंमत आहे. यश. बापाचं नाव इंदर, आडनाव माने. गाव कोणतं? बापरे, इथलंच आहे का? इकडे घर आहे का तो? अरे तो या घरी आम्ही गेलो जेवायला. चुलत्याचं घर होतं काय? चुलत्याचं आता गेलो, पूर्णाच्या पळ्या होत्या. अरे वटा माने पाटले ती. अगं बाबो, कितवीला आहे तू? 9वी. लग्न झालं? लग्न नाही. तो नाही म्हणलं पप्पाचं पप्पा झालं का? कसं हसत आहे. पप्पा लग्न झालं का? झालं. तू गेलता लग्नाला? नाही. लग्न गेट की नसन, याला जागा नसन, कुठं बसन. अंदाज लग्न गेट की नसन. हुशार आहे. माने पाटलाचं इथे पाहुणेच निघले आमच्या जवळच आहे. वा 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 वा. तुला भाऊ किती र? 1. तुला बहिणी किती र? 2. तुला आई किती र? बापरे, इकडे म्हणलं की मी तर म्हणलो नाही, कसं काय म्हणलं इकडे. बाप, लोक मराठी बारीकडे हसून घ्या. हो, हसून घ्या. हसलेने आयुष्य वाढतं.
रडण्याने कमी होतं. काही माणसं रडक्या तोंडाची 2000 टन ऊस जाऊ द्या, 500 क्विंटल सोयाबीन होऊ द्या, 200 क्विंटल कपाशी होऊ द्या आणि पुढून कोणी येऊ द्या. राम 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 राम. ओळखून घ्यायचं मरतंय, सांग सकाळ मरतंय. हासान देवा पुढे बसा, परमेश्वर तुमचं कल्याण करीन. देवाचे हे द्वारी उभाक्षण भरी आणि तेने मुक्तीच्या हरिसा दिला. पण हरिमुख हे म्हणा पुण्याची गणना कोण करी. बऱ्याच लोकांना माहित नाही डॉक्टर साहेब कोणत्या पुण्याची. खेड्याच्या महिला मंडळ दिंडीत गेलं, 2 मुक्काम दिंडीचे माऊलीचे पुण्यामध्ये. खेड्याच्या महिला मंडळ पुण्यात फिरू लागलो. एक म्हणली गंगू, ए गंगू. दुसरी म्हणली काय ग रंगू. माय काय बांधकाम गय, काय बांधकाम पुण्याची. तिसरी म्हणली अगं कमल, ए कमल. चौथी म्हणली काय ग इमल. माय काय इमारती गय, नदर पुराणा गये, नदर पुराणा. मग पाचवी म्हणली अगं मंडूये मंडू. याच्यामुळेच हरिपाठात निघत आहे गे, हरिपाठात निघत आहे. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. केवढं पुणे माय पुण्याची गणना मुंबई करी. बऱ्याच लोकांना माहित नाही कोण्या पुण्याची. जिधर तिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई. कोणाची कोणाला मेळ नाही. चाललंय चलतंय बरे. महाराज म्हणतात ज्याने या देवाच्या पुढे नाव घेतलं त्या पुण्याची गणना कोण करी. सुरुवात करूया आपल्या भारुडाच्या कार्यक्रमाला. हा गणपती कोणाचा, हा गणपती पार्वतीचा. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा. गणपतीला गणपतीच्या सारजेला नाचत आले गणपती पायी घागऱ्या वाजती अंगी शेंदुराची उठी कापूर कस्तुरी लल्लाटी अंगाची काढवणी आमळी गणपती म्हणिला त्याच वेळी तुका म्हणे सोधोनी पाही विठ्ठल गणपती दुजाना
राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली आपल्याकडे टाइम कमी आहे सुंदर काम केलं पोरानं सुंदर मुलगा आहे चांगला आहे माने पाटलाचा आहे माने पाटलाचा मुलगा आहे माय आईचं नाव निघावं कोणाचा मुलगा आहे गोळेकर ताईचा मुलगा आहे माने ताईचा मुलगा आहे शेळके ताईचा मुलगा आहे असे नाव निघले पाहिजे कोरडे ताईचा मुलगा आहे धिरडे ताईचा मुलगा आहे कोरडे धिरडे हो रात्री काळे बांडे होते रात्री काळे बांडे आज कोरडे धिरडे एका जाग्यात रात्री मी आनंदगावला होतो तिथं काळे होते ते काळे आम्ही बांडे तुम्ही घ्या धोंडे एकदम अप्रतिम कार्यक्रम आहे दृष्ट लागण असा कार्यक्रम आहे सुंदर असा मंदिर आहे देवाच्या पुढं कार्यक्रम आहे स्टेज जबरदस्त आहे सिस्टीम एकदम अप्रतिम सुंदर यांना कोटी कोटी धन्यवाद आहे आणि पोरांनी भारी सगळ्यांनी टाळी वाजून स्वागत ना सिस्टीमचं चॅनल चालू आहे समोर चॅनल मस्त अगदी शूटिंगमध्ये कार्यक्रम येत आहे माझा झिटवाकीतला कार्यक्रम झाला आणि ते सकाळच्या पारी 7 वाजता टी व्हीला आला माझी बायको झाडून घेत होती आणि ते टी व्हीवर आलं गुब्बू 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 आमची बायको म्हणली बाई आमचाच बैल आहे ह्यो आमचाच बैल आहे म्हणली ह्यो बैल कोणाचाच नाही नक्की आमचा बैल आहे म्हणली ह्यो आवाज यायला म्हणली गुब्बू 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 आमचाच बैल आहे बायको झाडून घेत होती मुकू महाराज बायकोनी तोंड मागं फिरलं दारात डोकून पाहिलं टी व्हीकर आणि टी व्हीत मी दिसलो म्हणली बाई मग आपला बांड्या गे मी म्हणलं काय झालंय म्हणली बाई तुम्ही टीव्हीत असं न मला वाटतंय या गावाचं नाव महाराष्ट्रभर नाही भारतभर चालणार आहे झिटवाकीच्या माध्यमातून आता टी व्हीच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून जबरदस्त भारी काम केले या पोरानं सुंदर मुलगा आहे आईचं नाव निघतं चांगले लेकरं असावं काय काय लेकराला संस्कारच नाही एक पोरग रस्त्यावर काळा खाप मै मोटरसायकल गेली म्हणजे बरा सरक बाजूला ते कसं करताय दगडच घालीन सरक ना बाजूला दगडच घालीन त्याची माया तिथंच म्हणलं मावशी हे म्हणतं दगड घालीन त्याची माय काय म्हणली महाराज ते खर्चच घालीन तोरता घातला वारे आईन वारे लेकर आईचं नाव निघलं पाहिजे सुंदर लेकर असा काही लेकर रडणं धड नाही बोलणं धड नाही चलणं धड नाही रडा लागली ना भूकंपच मम्मी मम्मी अब्बा मम्मी मला वडापाव मम्मी मला मिसळ पाव काय लेकर कसं भारी पोरग आहे संस्थेमधले माने पाटलाचे सुंदर संस्थेमध्ये स्वच्छ क्लिअर काय काय मावशी लय कटाळा लेकराचा आमच्या गावात एक मावशी नाव नाही सांगणार तुमची पाहुणी तिकडं नाव नाही सांगणार तिला लय कटाळा लेकराचा लय कटाळा तिचं पोरग रस्त्यावर आलं तिचं पोरग त्या पोराला 2-2 लोळ्या कशाच्या शेंबडाच्या मी म्हणलं मावशी पोरला शेंबूड आलाय शेंबूड मावशी काय म्हणली पडतो ते पडतो काय म्हणली मावशी पडतो ते पडतो म्हणलं मावशी ते चिटकालाय मावशी काय म्हणली खपली धरतो मग पडतो शेवट बिचार नाहीच काढा जेव्हा खपली धरली तेव्हाच पाडा काय आईन काय लेकर अरे लहान लेकर कोणाचं असू द्या चांगलं दिसलं की त्याला कोणी उचलून घेतं त्याची पप्पी घेतं कोणाची बारके लेकराची लहान लेकराची पप्पी कोणी घेईन या म्हाताऱ्याची कोणी घेईन कामून घेणार नाही हे म्हातार आहे हे लहानपण दे गा देवा आणि मुंगी साखरेचा रवा ही सुंदर लेकरं आपल्या गावचे या गावात मुली द्यायला काय हरकत नाही काय 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 या गावात मुली द्यायला काय हरकत नाही आणि इथल्या मुली करायला काय हरकत नाही कसे मस्त पोरं भारी भारी पोरं येतं ही गँग कोणती गँग आहे बांडी गँग ही आपली गँग आहे पूर्ण बांडी गँग सुंदर लेकर माय आम्ही एका घरी गेलो माय भाकरी करती पोरगा दारात बसलेलं हातपायच्या काड्या पोटाचा नागारा शंभराच्या लोळ्या पोरग माईकडे बघत माझ्याकडे बघत मुको महाराज पोर काय म्हणाले माईला मम्मी उवा 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 माझ्याकडे तोंड करून मम्मी उवा 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 मी म्हणलं मावशी काय म्हणतोय हो मावशी मायरच कळली म्हणली बांडी त्याला माय व्हावं लागतं माय सांग ना माय काय म्हणतोय तो
ती म्हणली ते म्हणते तो ह्या मांडरी बसायचं म्हणले असलं पोरग अगा बाबो मी घेत नाही म्हणलं. ती म्हणली मी भाकरी करीत नाही आम्हाला खायची होते भाकरी. मी म्हणलं ए बाबा घेतो. पोरग मांडरी घेतलं. पोरगला चमत्कारी मांडरी घेतल्या. पोरग माझ्या तोंडाकडे बघू लागलं आईकडे बघू लागलं. आईला काय म्हणू लागलं मम्मी उवा 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 माझ्या तोंडाकडं मम्मी उवा उवा उवा. म्हणलं मावशी आता काय म्हणतंय हो. मावशी म्हणली ते म्हणतंय तो पप्पी घ्यायची म्हणतंय. मी म्हणलं मला जेवण नाही करायचं रे बाबा प्रस्तुतमपुरीमध्ये जेवतो म्हणलं मी मला जेवायचं बाबा. काय लेकरण काय सोंग आहे. अरे प्रसवली तया कुळाचा उद्धार नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्यांची माय प्रसवली ती कोण राजमाता जिजाऊ. जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. ओया बापाचा बापा माझ्या शिवबा जन्मला ओ बापाचा बापा माझ्या शिवबा जन्मला माझ्या शिवबा जन्मला. आनंदाची वारी करतो पंढरपूरची वारी करतो. वारी करता गतोडं बांधतो. गतोडं कशाचं लह्या मुरमुरे काजू बदाम खाण्याकरता. आता आपली अधिकाच्या महिन्यातली वारी आली पुरुषोत्तम भगवंताची. जगभरातून लोक येतात भारतातून लोक येतात भगवंत पाहण्याकरता. जाऊ देवाची या गावा देव देईल सावा देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक असा असणार हा देव आहे पावन दैवत आपल्या गावचं. आपण वारी करता गतोडं बांधतो. गतोडं कशात लह्या मुरमुरी काजू बदाम खाण्याकरता. टिचभर पोटासाठी किती मोठी आटाआटी. नाथमार्ग म्हणतात गतोडं बांधा कशाचं करा हरिभक्ती परलोक येईल कामा सोडील यमा पासून या असं गतोडं बांधा. नाथमार्ग म्हणतात त्या गतोड्यात काय असा ऐकूया काय म्हणतात नाथ महाराज. गथोडा 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 अरे
माझ्या गथुड्यामध्ये हरिपाठ तुम्ही धरा पंढरीची वाट माझ्या गथुड्यामध्ये ज्ञानेश्वरी तुम्ही करा आळंदी पंढरीची वारी माझ्या गथुड्यामध्ये गाथा तुकोबाच्या चरणावर ठेवा माथा गथुड 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 अरे अनेक वारे केले पण एक वारी राहिली ती कोणती जन्म मरणाची वारी चुकण्याकरता नाथबाबाने एक वारी काढली ती कोणती वारी ओम वागा सोहम वागा प्रेमनगर वारी सावध होनी भजनी लागा देव करा टाइम कमी आपल्याकडे पुढे जायचंय जेवण जास्त झाल्यामुळे अंग उचलत नाही जास्त नाचता येत नाही दम भरते ताबडतोब मी पहिल्यांदा इथं आलतो एकदा बऱ्याच दिवसापूर्वी तेव्हा मी 65 किलो होतो किती 65 किलो आता 1 किलो कमी आहे एका पोत्याला पोतं नाही कुंटल पोत्याला नाही कुंटलला 1 किलो कमी आहे तेव्हा मी घरचं खायचो आता बाहेरचं खातो इथं आल्यावर माने साहेबानं पुरणपोळी दिली ताईनं इतक्या गडबडीत या अचानक 3 माणसं आले तितक्या माणसाचं जेवण सुंदर केलं मस्त अगदी सुंदर पण असं सुंदर असं गाव आहे या गावाला धन्यवाद आहे मस्त गाव आहे अगदी भारी हा म्हणून आपण आळंदीची वारी करतो पंढरपूरची वारी करतो वारी करता गथुडं बांधतो सुंदर अगदी कार्यक्रम ऐकला पाहिजे गडबड नाही केली पाहिजे ऐका खाली बसा काय नाही अहो ताई बसा खाली काय नाही ते कार्यकर्ते आहेत तिकडे काय नाही कोणी उठ नका शांत बसा कोणी गडबड करू नका याला हरण काळजी ती आहे जारशी काल माझा लयच हरण काळजी 1 मिनिट भजन महिलांचं राज्य महिलांचं आलं धर्माचं कार्य महिलांनी केलं राज्य महिलांचं आलं निंबाळकर साहेब महिलाचं राज्य कसं आलं सगळे सण महिलांचे 2 सण गाड्याचे 2 कोणते एक शिमगा गाड्याचा शिमगा दुसरा पोळा मला पोळा माहीत नव्हता आमचा असते गाड्याचा माझी बायको मला गरम पाणी कधी करीत नाही कालच्या पोळ्याला मला म्हणली होय व मला काय व मला उठा गरम पाणी आंघोळ करा मला कधीच नाही ना आताच काय मला म्हणली असं नाही का मला कोणाचा म्हणली बैलाचा कसं हसू येतंय बैलाचा मी मला काय कळलं ना सुट्ट सांग सुट्ट मै बायको म्हणली ते गोठ्यातले बैलत ना तो ह्या जीवाला ते बैल येतं माझ्या जीवाला तो बैल आहे म्हणजे आंघोळ करता आम्हाला कळलं की सण आपलाच असते सगळे सण महिलांचे बाप 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 राजेच महिलांचं आलं सरपंच महिला डॉक्टर महिला वकील महिला आमदार महिला खासदार महिला मंत्री महिला राष्ट्रपती महिला मीराबाई जनाबाई सकुबाई महिला राजमाता जिजाऊ महिला सावित्रीबाई फुले महिला अहिल्यादेवी होळकर महिला क्रांती महिलांची धर्माचं कार्य महिलांनी केलं राज्य महिलांचं आलं म्हणून 1 रुपया कोणी देऊ नका लुटून कोणी जाऊ नका महिला मंडळ आपण मोठ्या घरचे येतं जर पैसे नसले सोनं द्या सोनं बी घेतो काय म्हणते बाई याला कोणी आणलं गे सोनं महाग होतो गे बांडियो तुला कोणी आणलं रे बांडियो संदीपान बाबाला काही काम नव्हतं का माय कोण द्यायला माय सोनं माझ्या बायको सोनं बँकेत टाकलं साहेब बारामतीच काही हां वा मी दादांचं गीत गायलेलं आहे शूटिंगवाल्यांनी सांगितलं मग नाही का नाही आता नाही गात आता नाही लोक रडती नाही आताच नाही नंतर गातो 25,000 लोकांनी बघितलं मला एका दिवसात किती 25,000 लोकांना आमच्या दादाला नजर कुणाची लागली मी गीत गायलो आज कंठ दाटून येतं ताबडतोब नाव घेतलं की लोकांचं लगेच डोळ्याला पाणी येतंय
काय क्रांती असणं महाराज लोकांमध्ये देवाचा अंश असतोय, राजकीय लोकांमध्ये देवाचा अंश असतोय, देवाची काही विभूती असती म्हणून डोळ्याला पाणी येते. फुकट पाणी येत नाही महाराज. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, आणि तोच साधोवळ खावा देव तेथेची जाणावा. म्हणून बाबांनो फार मोठं अवघड आहे. क्षणात जावं लागलं. आपलं एक दिवस जायचंय. येथे उरून आले अवतार एरती पामर जीव किती, आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला, देखत देखत नातो पण तोही तैसा झाला. म्हणून उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, आणि पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. धनाची अभिलाषा करू नका. धन 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 धनिस्त धन करू नका. सगळ्यात मोठं धन कमवा. कोणतं धन? परमार्थ हे महाधन. जोडी देवाचे चरण व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. हे धन मिळवा परमार्थाचं सर्वांना विनंती आहे. म्हणून कोण द्यायला सोनं? माझ्या बायको सोनं बँकेत टाकलं, मोठी गाडी घेतली आणि बोली केली सोनं सोडीन सक्रातीला. सक्रात आली 2 दिवसात. जेवायला बसलो, बायको पुढे बसली. मला म्हणली सक्रात आली सक्रात. मला कळलं का म्हणून म्हणली सोन्यामुळं. म्हणून मला माहिती आहे परवा दिवशी आहे. मला म्हणली सोन्याचं काय मिगडी असा चॅप्टर. मी म्हणलं तो ह्या जीवाला मिस सोन आहे. काय म्हणलं तिला? तो ह्या जीवाला मिस सोन आहे. ती काय म्हणली मला? तुला चव आली, तुला चव आली म्हणली बांडे. अरे काय घुमे तू काय म्हणली? मावशी मला राग आला. बाई मागं सारली आणि एक चापट मारली. अशी एक चापट मारली आणि चापट मारल्यावर काय बायको रडी मारलं अनंत जिजाऊ मारलं काय डॉक्टर साहेब, भगत साहेब आहे मारलं बांड्यानी मारलं गे बांडिया. धरतोय टिकलीये, धरतोय टिकलीये, तुला कायमची मुकली रे. नो 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 नो. टिकली काय आली म्हणून बुक्का तर लाव. बुक्का बापरे. आता मी हसतायचं म्हणलं अवघडच आहे. मग कुमार काय कलाकार माणूस आहे रे पोरग. मूर्तीला हरप कीर्ती महान. धरतोय टिकली, तुला काय आमची मुकली. आता 9 वाजता फोन आलता. मी म्हणलं पुरुषोत्तमपुरीला जातो आणि पैसे घेऊन येतो. तेव्हा 9 वाजता फोन आलता. मला म्हणली लावलं बरं का कुंकू. तू लाव कुंकू, मी लावते यांना बुक्का. भानच मिटलं. मग कोण द्यायला सोनं भाऊ? सोनं कोणी देऊ नका, उठून कोणी जाऊ नका. नारी की निंदा मत करो यारो, नार है रतन का खान, जिस नारी में पैदा किया भीष्म दुर्न हनुमान. अरे अंजनीच्या सोना तुला रामाचं वरदान, बोला बोला जय जय हनुमान. एकदम खाने बोला बोला जय जय हनुमान. महिला मंडळ सुलतानपूरचं का आपल्या महिला मंडळ दुसरीकडे का पलकडे गावचे तर कोणी उठ नका गावातल्या. हरिभक्तीपरायण ज्यांनी मला दर्शन घडून दिलं या कार्यक्रमाचं, ज्यांनी योग घडून दिला ते आपल्या गावचे सर्वांचे लोकप्रिय आणि आमच्या महाराज लोकांचे सर्वांचे सर्वस्थान म्हणजे अर्थात गोळेकर महाराज म्हणलं की बघायचं काम नाही. पण सुंदर जीवनामध्ये क्रांती काय केली महाराज. श्रीमंती गरिबी काय असते त्याच्यात काय माहीत नसतं. पण महाराज सगळ्यात मोठे 2 शब्द आहेत, संपत्ती आणि संतती. संपत्ती आणि संतती. संतती चांगल्या लेकराकरता संपत्ती कमायची गरज नाही. नास्तिक मुलाकरता पैसे कोण उपयोग नाही. मग करता कोणामुळं महाराजांनी मुलगी घडविली जबरदस्त, मुलगा घडीला जबरदस्त. ही फार सगळ्यात मोठी संपत्ती आहे. श्रीमंती सगळ्यांनी टाळीवाजून स्वागत करा. संदीपान महाराजांनी या कार्यक्रमाला 201 रुपया दिला आहे. खरं तर महाराजाचे पैसे नाही घ्यायला पाहिजे. तुम्हाला कामं घेतले हे प्रसाद म्हणून घेतले. प्रसाद हे पहिला प्रसाद आहे हो 200चा. हे 200 जर गेले ना तर बुकाच लागन पुन्हा. आणि रुपया नाही कोणाचा आला. पहिल्यांदा 200 रुपये तर एक उखाणा संदीपान महाराजाचा, एक उखाणा सुंदर, एक उखाणा घेते. शेती केली वाह्या गेली म्हणून लावला ऊस, शेती केली वाह्या गेली म्हणून लावला ऊस, ऊस अंड्याला धोका आणि संदीपान महाराजाचा घेते मुका.
201 रुपये धन्यवाद. विठ्ठल मंडप डेकोरेशन वा साऊंड सिस्टीम यांच्याकडून या कार्यक्रमाला 1 रुपया 1 रुपया नाही 101 रुपया धन्यवाद. वा पोरगले भारी आहे. या अंडाच्या पानावर पाय कसं देऊ पोरा लग्नच नाही नाव कसं घेऊ 100 रुपये धन्यवाद. आमच्या राधाबाई कोरडे आमच्या बहिणीने या कार्यक्रमाला 20 रुपये दिले. तर माझी बहीण आहे ती थोरली मी मोठी आहे. दोघी सख्या बहिणी. राधाताई मंगलताई आहे का हो इथं डॉक्टर साहेब मंगलताई आपली हाय सगळे येतं इथं. वा 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 शाबास लय पैसे आले का चौकून पैसे आमचे इपूल भोसले मुंजा ग्रुपचे अध्यक्ष यांच्याकडून या कार्यक्रमाला 50 रुपये धन्यवाद. बाबासाहेब पाटील यांच्याकडून या कार्यक्रमाला 100 रुपये. देवळीत लाकडं बाबासाहेब पाटील तिकडं मी इकडं कृष्णा यांच्याकडून या कार्यक्रमाला 50 रुपये धन्यवाद. परमेश्वर त्यांचं कल्याण करीन. पैसे उष्णे पासणे घ्या पण लवकर द्या मला गरज आहे पैशाची धन्यवाद. कोणी गडबड करू नका. आज महिला संख्या जास्त आहे. हो पोरीने कीर्तन केलं लाड केले की मी संताची आणि मजूर कृपा बहुतांची. ज्ञानेश्वरीने कीर्तन केलं आणि आमचे मुकुंद महाराज वाजण्याकरता जबरदस्त अगदी सुंदर. कोणी गडबड करू नका. बाहेर गावची लोक येतं गावातले कोणी उठ नका. सगळ्यांनी शांत बसा. ऐकूया पुढचं भारूड चला टाळी वाजवा. काय नाव तुमचं शिंगर फेवजे नाव सांग काय तुमचं नाव काय बंडू तुम्ही बंडू मी बांडू बंडू बांडू वा तुमचं नाव बंडू वडिलाचं नाव बळीराम आडनाव थोरात आमची गोळेगावची पाहुणे तुम्ही बहीण आहे तुमची गोळेगावात नाही का कसं ओळखीलं मी सरकारी कुत्र आहे वासाने माणसं ओळखीतो हे गोळेगावचे पाहुणे आहेत आमचे वा शिक्षण किती शिक्षण 7वी लग्न झालं सासरवाडी कुठली हा इकडे काय इकडे बघा ना इकडे तिकडे काय इकडे परतूर सासरवाडी इकडे बघायला सारखं हो बायको इथं पुढे बसली काय हा तेव्हा डोळे वाचले ये बंडो के म्हणून भ्यायला इकडे बघाच नाही मोर हो असं बघायला इकडे परतूरकडे बघायला परतूरकडे वा वा हे मामा आमचा बंडो मामा वा तुमचं नाव काय दादा वडिलाचं नाव राजेभाऊ आडनाव गोळेकर अरे पाटले ते तर बापरे गोळेकर पाटील तुम्ही झपक्या सापडे बाबा तुम्हाला दोघांतिकाने गाठून दिलं का नाही असू द्या लोक कुठं नाचते तर इथं नाचलं पाहिजे पाटील लाजायचं नाही हा इथं नाचायचं नामदेव कीर्तन करी पुढं देव नाचे पांडुरंग वा वा 10 रुपये गुपित दान पाटील पैसे मागत येतं हे असला लाड नाही जमायचा चला नंदी आला महादेवाचा नंदी गोपो 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 गोपो
ताली वाजवा ताली वाजवा नंदी आला रे बाबा नंदी आला महादेवाचा नंदी आला पुरुषोत्तम भगवंताचा नंदी आला स्वर्गाहून नंदी आला पाताळाहून नंदी आला पुरुषोत्तम पुरीला नंदी आला काय नंदीची कमाल बाबा नंदी खरं सांग तू खरं सांग बाबा पाऊस कधी पडणार आज पडन का नाही म्हणतो आज नाही म्हणते दमा दमा इतकी गडबड नाही इतकी गडबड नाही हा यांची लय गडबड चाली आता वरी मी बसणार आहे किती गडबड चलती बघू आता किती गडबड चलती मग बघू काय तर इकडे बघू नका वरी मी बसणार आहे आता बघू कसं मुंडकं हालतं इथं खरंच सांग बाबा पाऊस आज पडणार आहे का नाही म्हणतो 1 महिने पडन का नाही म्हणतो 2 महिने पडन का नाही म्हणतो 3 महिने पडन का हो म्हणतो वा हुशार आहे वा 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 गोळेकर पाटील का शेळके पाटील शेळके का गोळेकर पाटील वा बाबाची भावकी आहे लय भारी माणूस आहे हो लय झपक्यात सापडा आहे बाबा खरंच सांग बाबा भाव कधी वाढते कपाशीचे सोयाबीनचे डाळिंबाचे मोसंबीचे यंदा वाढते का नाही म्हणतो पुढच्या वर्षी वाढते का नाही म्हणतो आम्ही मेल्यावर वाढते का हो म्हणतो काय नंदीची कमाल बाबा नंदी गेला गोकुळ नगरी येणे मारला कंस वैरी ज्याला संदाची केली भवरी
पैसे मी देते, पैसे मी देते, 100 घेते. आमचे आजचं ज्यांचं कीर्तन झालं, आपली सर्वांची लेख लाडकी लेखी मी संताची मजूर कृपा बहुतांची अशी असताना ज्ञानेश्वरी गोळेकर यांचे कोण, ज्ञानेश्वरी संदीपान गोळेकर यांचे कोण या कार्यक्रमात 100 रुपये. ताई कुठे बसल्या तर ज्ञानेश्वरी कुठे बसली? पुढे बसली असतं ज्ञानेश्वरी, तिकडे पुढे बसली. माझ्या बहिणीची पोरगी, सख्या बहिणीची, माझ्या सख्या बहिणीची पोरगी आहे. पोरगी बापार गेली ग, बापार गेली. बापले काकडा म्हणतो उठा जागे वारे आता. हो हो हो, लोकाला जाग केलं माझ्या माणसानं, आणि आता मुलीनं समाजाला जाग केलं सगळ्यांना. ज्ञानेश्वरी ऐकून या कार्यक्रमात 100 रुपये. ओकाना संदीपान महाराजाचा देवळीत देवळी देवळी कडची संदीपान महाराज महापारशी आहे, मी त्यांची आरची. धन्यवाद, 100 रुपये धन्यवाद. परमेश्वर त्यांचं कल्याण करीन. टाईम कमी आहे, टाईम कमी आहे, टाईम कमी आहे. गडबड कोणी करू नका. बाहेरगावचे लोक गेले जाऊ द्या. बऱ्याच दिवस आपण 8 तास होता मुक्को महाराज, लय दिवस झाला 8 तास होता या कार्यक्रमाचा येण्याचा. महाराजांनी यावर्षी संधी दिली आणि भगवंताची सेवा कामा आली म्हणून इथं जर आलं तर वशील लागतो. आता अधिकाचा महिना आला, वशील लागतो. ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला, ज्याचा नाही वशिला त्या संसार येशीला. भगतसिंग गेले फाशीला, तुम्ही चिंता करता कशी आला. माझे पुण्याचे काही मित्र आलते, मी महाराजाला फोन केला, महाराज बारी किती काय? ते म्हणले 12 घंटे लागतात, 12 घंटे. मी म्हणले एक काम करा, थोडं माझे पुण्याचे मित्र येतं नगरसेवक आहेत, त्यांना थोडं अरेंजमेंट करा. महाराजांनी 2 मिनिटात तर ते माणसं आतमध्ये घेतले की ते म्हणजे बाहेर गावचे म्हणून, तुमच्या घरचं जरी असतं ना घेतलं नसतं म्हणले मध्ये, पण पुण्याचीत ना 1 मिनिटात घेतो त्यांना. म्हणजे ज्याचा वशिला त्याचा कुत्र काशीला. आता कामाचे दिवस कमी तर पाठीमागं लय काम, कपाशी सर शेतात, कपाशी सर घरदार उपाशी, काय गडबड कापसाची, डोक्यात टोपलं, काकाला लेकरू, महाग शिळी, मे मोरकानी म्हणते, मे मोरकानी मे शिळी महागवरती, काका लेकरू, मम्मी मम्मी मला वडा पाव, मम्मी मला मिसळ पाव. संग एक कुत्र टांगड्यात घोटाळतो, पुढून 2-4 कुत्री, पुढून 2-4 कुत्रे, जे हरी या मोहरी. ह्या कुत्र्याने ते कुत्रे पाहायला इथून सुरुवात केली. हो, हे सरकारी कुत्रे, हे भांड कुत्रे. बापरे, लोक म्हणजे का कुत्रीच आणले का कार्यक्रमाला बाबानं. कुत्रे 3 नमुन्याची. किती नमुन्याची? ताते इंचू आला, ताते इंचू. ये 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 ताते इंचू या ये. काय नाव कोण? आमचे लिंबाळकर साहेब सुलतानपूरचे, अर्थात माळेवाडीचे, आमचे भगत साहेबाचे मित्र. आम्ही त्यांच्या घरी चहा पाणी केली. आता निकट आलो होतो. लिंबाळकर साहेबांनी या कार्यक्रमाला 50 दिले, धन्यवाद. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला लोंडा, बापांदेला हुंडा, भावन केली चैन, मामाने आणला आहेर. लिंबाळकर पाटलासाठी सोल्ड म्यामा हेर बाय. धन्यवाद. परमेश्वर त्यांचं कल्याण करीन. पैसे उष्णे पाचणे घ्या, पण लवकर द्या, मला पैशाची गरज आहे. तुम्हाला या पैशाचं काय करतो? याचं खत घेतो आणि उसाला टाकतो. दुसरं काय करतोय? खत घेतो आणि उसाला टाकतो. आता ऊस तोडून गेलाय, त्याला खताची गरज आहे म्हणून पैसे जमा करतोय. सगळी शांत बसा, भरपूर असा. कुत्रे 3 नमुन्याचे. एक नमुना पाहिला असा, पुढून कुत्र दिसलं की भागणे रिक्षा बा. पळून जाता. एक नमुना पाहिला. दुसरा नमुना असा, पडून कुत्रा आलं, नाही पळणं झालं की जागे झाले 2 नमुने. आता आले 1 नमुना. गावात कुठं कुत्रा येवळण सासू लागला, ढोपर भिताडीकड, मुंडका रस्त्याकडे सुरू. मावशी कुत्रा चावण, कुत्रा चावण, मावशी खाली बसा, कुत्रा चावण. तिसरा नमुना, तिसरा. गावात कुठं कुत्रा येवळण सासू लागले की ढोपर भिताडीकड, मुंडका रस्त्याकडे सुरू. Oh
गप आहे. अरे काय खरंच कुत्र आहे काय बाबा? तरी मावशी काय दमन चलती काय योधी काय धुरपती कुठं कापूस याचायला. संसाराचा धंदा जन्मावर गेला पण मुखी नाही आला रामनाम म्हणून करावी तातडी परमार्थाची. संत समागमी धरावी आवडीन करावी तातडी परमार्थाची. सगळे हात वरी करा एकदा. सगळे सगळे शूटिंग फिरवा. हो एक 5 मिनिटं या खुर्ची या वर या. सगळे महाराज लोक यावरी सर्वला सगळ्याला प्रणाम आहे कृपया. महाराजांचे मित्र सगळे एकाकडे एक रती महारथी. कोणाला जर बक्षीस द्यायचं असलं ते भायाकडे बक्षीस द्या. काकाकड बक्षीस आणून द्या इकडे. चांगली गोष्ट आहे. पहिल्यांदा टाळी बजाव. एक एक जोर लावा. लय पंक्ती भारी जिलाबी बुंदी माशाला भात चंद्रभागेच्या तिरी दिन धाग धाग चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो भाग ठेवरी विठ्ठल विठ्ठल एक मिनिट कोण उठ नका. सर्जेराव लिंबोरे यांच्याकडून या कार्यक्रमाला 100 रुपये. धन्यवाद. एक मिनिट. समर्थ शेळके यांच्याकडून या कार्यक्रमाला 100 धन्यवाद. परमेश्वर त्यांचं कल्याण करीन. वा वा या. हो पण पैसे कोणाचे? पैसे कोणाचे? नाव काय सांग. हे सगळ्या ग्रुपतर्फे कृपया या कार्यक्रमाला 200 रुपये दिला. एक जातीवाद नाही कुठलं काही नाही बरं का. मनात काही आणायचं नाही. एक पाटलाचं कडवं एक गाण्याचे कडवं आणि सुंदर कधी कडवं त्याच्यामध्ये कुठलंच काही नाही. हो पाटलांनी सांगितलं सगळे आपण भाऊ भाऊ इथं हिंदू मुस्लिम भाई भाई. हिंदू मुस्लिम भाई भाई के दोन्ही का मतलब एक है. कोही बोले अल्लाह कोही बोले रहीम दोन्ही का मतलब एक है. जरंगी पाटलाचं काम लय भारी. जरंगी पाटलाचं काम लय भारी. मुंबईवर केली स्वारी भरली मराठ्याची वारी. आनंदाला घरोघरी आनंदल्या नरनारी. उपोषण केलं नुवनी
नाही पोटात अन्न पाणी काय म्हणला संजगदानी असे किती आले असे किती गेले, असे किती आले, तलवारीची धार आपल्याकडे एक भारुड येणार आहे, फक्त टायमिंग कमी आहे. लास्ट आणि बेस्ट एक भारुड येणार आहे, सुंदर अगदी भारुड होणार आहे. आणि शेवटला दादाचं गीत होणार आहे, समोर अगदी मस्त गीत होणार आहे.